गारपीटग्रस्त शेतीची पाहणी. तातडीने पंचनाम्याच्या सूचना. शेतकऱ्यांना दिलासा. नंदुरबार तालुक्यात झालेल्या गारपीट व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व प्रभावित शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान माजी मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मुंबईतील रुग्णालयातून व्हिडिओ कॉलद्वारे परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देत शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा विश्वास दिला. कांदा, मका, गहू, पपई पिकांचे मोठे नुकसान. शनिमांडळ, तलवाडे, इंद्रीहट्टी या परिसरात गारपीट व वादळी वाऱ्यामुळे विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच मका, गहू आणि पपई या पिकांनाही फटका बसला आहे. डॉक्टर हिना गावित यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांना दिलासा, प्रशासनाला सूचना. या पाहणी दरम्यान कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने वेगाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, शनीश्वर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पाटील, सरपंच विनायक पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनीही शेतकऱ्यांना धीर दिला. शासनाकडून मदतीची अपेक्षा. गारपीटग्रस्त शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले असून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष आर्थिक मदत लवकर मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.